खडकवासला धरणातून मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये 18,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात येतो। आपण पाहतोय की 18,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यामुळे नदीपात्रातला बाबा भिडे पूल जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। त्याचबरोबर आपण पाहतोय की पुणे महानगरपालिकेकडे जाणारा रस्ता, त्याचबरोबर नदीपात्रातले हे पूर्णतः रस्ते जे आहेत ते पाण्याने भरलेले, त्यामुळे नदीपात्रातली वाहतूक जी आहे ती पुणे पोलिसांकडून बंद करण्यात आलेली आहे। पाटबंधारे विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे की धरणसाखळी क्षेत्रामधली धरणं जी आहे ती 100% भरण्याच्या मार्गावरती आहे, त्यामुळे पाण्याचा विसर्ग जो आहे तो करणं गरजेचं आहे। त्यामुळे नदीपात्रा काठलगतची जी काही वस्ती आहे त्या खरं तर लोकांना हलवण्यात यावं, त्याचबरोबर नदीपात्राच्या परिसरामध्ये कुणीही उतरू नका अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेलं आहे। सध्या आपण पाहतोय की भिडे पूल हा 18,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यामुळे पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। नदीपात्रातली वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येते। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की नदीपात्रामध्ये जी बाजारपेठ होती, जे हॉटेल होती, त्या खरं तर रस्त्यावरती पाणी आलेलं आहे। त्यामुळे ही सगळी पूर्ण आपण पाहतोय की घरं, त्याचबरोबर इथल्या लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर जे आहे ते केलेलं आहे। 2 दिवसांपूर्वी 35 ते 36,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये करण्यात येत होता। त्यामुळे सिंहगड रोड परिसरामध्ये पूरस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती। मात्र त्याची खबरदारी घेत आपण पाहतोय की सध्या 18,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये करण्यात येतोय आणि 18,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यामुळे बाबा भिडे पूल जो आहे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।